नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, बहुजन सौरभचा प्रबंध संपादक. बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज देशातल्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी झाल्या त्याकडे आपण थोडंसं एक 2-4 मिनटं बघू. आज स्टेट इलेक्शन जे आहेत विधानसभेचे 5 स्टेटमध्ये, एक महत्त्वाची बातमी म्हणजे सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रॉल बॉन्डवरती अनेक दिवसापासून ते मॅटर 2-3 वर्षापासून तसंच पडलं होतं. 2022चं ते मॅटर आहे, परंतु त्याकडे सुप्रीम कोर्ट फारसं लक्ष देत नव्हते. परंतु भूषणनी आपले ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांनी ती याचिका लावून धरली आणि चीफ जस्टिसला सांगितलं की सर्व याच्यातच लपलेलं आहे. कारण लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षांनी मोठ्या प्रमाणामध्ये फायनान्शियली फ्रॉड केलेला पैसा लोकांमध्ये वाटणं, वेगवेगळ्या ठिकाणी तो पैसा इन्व्हेस्ट करणं आणि इन्फ्लुएन्स करणं, पैशाच्या माध्यमातून व्होटर्सला इन्फ्लुएन्स करणं हा प्रत्येक ठिकाणी घडणारा प्रकार असतो. तर ती बाब चीफ जस्टिसला पद्धतशीरपणे सांगितली आणि त्याच्यामुळे चीफ जस्टिसनी 31 तारखेला याच्यावरती आपण डिस्कशन करू म्हणून ती तारीख निश्चित केलेली आहे. त्यामुळे सर्वच पॉलिटिकली पार्ट्या हादरल्या. पार्श्वभूमी अशी आहे की इलेक्ट्रॉल बॉन्डमधनं सर्व जे पार्ट्यांना जवळपास 9,800 करोड्स एवढा पैसा मागच्या वर्षी जमा झाला होता सर्व वेगवेगळ्या पार्टीजसाठी. आणि एकट्या BJPला 5,200 वगैरेच्या जवळपास एकट्या करोड्स एवढा पैसा फक्त BJPकडे आला. म्हणजे आता याच्यामध्ये इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये एक स्पेशली अमेंडमेंट केलं होतं 2022मध्ये, 2019लाच झालं होतं अमेंडमेंट. त्याच्यामध्ये असं आहे की इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये कोणताही माणूस पैसा जर हे करत असेल, म्हणजे 1,000 रुपयापासून तर कितीतरी करोड तुम्ही विदाऊट काउंटिंग द मनी तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करता येईल आणि तुमची आयडेंटिटी कुठेच डिस्क्लोज होणार नाही. आणि कायद्यातच तशी तरतूद करून ठेवलेली आहे की जे लोक पार्टी फंडामध्ये पैसे टाकतील त्यांना अकाउंट राहणार नाही किंवा डिस्क्लोज करणार नाही. आणि इलेक्ट्रॉल बॉन्डची फक्त SBIकडे त्याची ती जबाबदारी दिलेली आहे की जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉल बॉन्ड विकत घ्याल तर त्याच्यावरती कोड येईल, त्याच्यामुळे तुमचा संबंध येणार नाही. याच्या उलट 5,200 काहीतरी ऑड फिगर ही BJPला मिळाली, काँग्रेसला 960 वगैरे करोड मिळाले आणि बाकीच्या सर्व पक्षांना काही थोडेफार पैसे मिळाले. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त पैसे BJPकडे आलेले आणि तो पूर्णच्या पूर्ण पैसा आता BJP वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला तो पैसा पब्लिकमध्ये आणेल. म्हणजे ब्लॅक मनी कसा वाईट करायचा ही बाब चांगल्या पद्धतीने समजावून सांगितली आणि चीफ जस्टिसनी ती मान्य केली आणि त्याच्यावरती आर्ग्युमेंट आहे. अनेक लोकांना असं वाटते की BJPची ताकद जी पैशाची होती ती याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं नुकसान होईल असं भाकीत केलं गेलं. अनेक लोकांना असं वाटते की ज्याच्याकडे इंडस्ट्रीज आणि काही लोकांनी पैशाच्या जोरावर जे इलेक्शन लढत होते त्याला काहीतरी रोख होईल. आता निकाल कसा लागेल त्याच्याबद्दल अजूनपर्यंत माहिती नाही. ती एक महत्त्वाची बाब आज आपण देशात सुरू होती. दुसरं एक इंटरनॅशनल लेवलची एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे तिथे इस्रायल आणि पॅलेस्टियन जी गाझा बॉर्डर, पॅलेस्टियन म्हणजे गाझा जी बॉर्डर आहे त्याच्यावर ती पॅलेस्टिनचा एरिया आहे. आणि आज मी अनेक ठिकाणी आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी तिथल्या प्राईम मिनिस्टरसोबत चर्चा केली, इस्रायलच्या प्राईम मिनिस्टरसोबत, आणि त्यांनाही सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. परंतु काही जे व्हिडिओ आहेत ते अत्यंत मार्मिक आहेत. म्हणजे ते पाहिल्यानंतर असं वाटते की पॅलेस्टाईनची आपली तिथे इस्रायलची तिथे खूप दादागिरी होती आणि तिथल्या लोकांना इवन फंडामेंटल राईट्स नाही, इवन खावण्याचे सर्वच्या सर्व नाडी ही इस्रायलच्या हातात आहे. म्हणजे त्यांना औषधी किती द्यायचे, फूड किती द्यायचं हे सर्वच्या सर्व तिथून ते डिसाईड करत होते. त्याच्यामुळे एक मोठा नक्षलाईट एक वेगळा ग्रुप पॅलेस्टाईनचा तो येऊन त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये बॉम्बचा वर्षाव इस्रायलवर केला आणि जवळपास
काहीतरी 1500 लोक तिथे दोन्हीकडचे हे घायल झाले, मृत्यू पावले आणि हजारोच्या संख्येमध्ये घायल आहेत। आज याच्यात म्हणजे एखाद्या मोठ्या शक्तीला कसं कोणी जर खूप दाबून ठेवलं, आता म्हणजे पॅलेस्टाईनला इतकं दाबून ठेवलेलं होतं आणि ती कंट्री अशी हे नाही आहे, ते इस्रायलचाच एक पार्ट आहे, त्याच्यामुळे तिथे नेहमी सातत्यानं वार सुरू असतात, काही ना काही भांडणं सुरू असतात आणि तिथली जी परिस्थिती आहे पॅलेस्टाईनियन लोकांची ती अत्यंत हलाखीची आहे। तिथे इवन साध्या साध्या गोष्टी त्यांना इस्रायलवर डिपेंड करावं लागते आणि जो काही पैसा, जे कोणी पेट्रोल, जे कोणी इवन इलेक्ट्रिसिटी इस्रायलपासनं त्यांना अर्धी इलेक्ट्रिसिटी तिथून मिळत असते। म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्याची गोची करणं आणि इस्रायलने सातत्यानं त्यांचा छळ करणं, त्याच्यामुळे इवन तिथल्या काही जे इस्रायलच्या मेजर पेपर्सनी इस्रायलच्या गव्हर्नमेंटनी जे चुकीचं जे करतायत त्याच्याबद्दल मोठे अग्रलेख आहेत। अशा ही एक मोठी घडामोडी चाललेली आहे आणि त्याच्याकडे आता बघू। परंतु इंडिया, आम्हाला असं वाटते बहुजन सौरभला, की आपल्या देशांनी स्तब्ध राहायला पाहिजे, कारण काही देश इस्रायलकडे आणि काही देश पॅलेस्टाईनकडे अशा पद्धतीने सर्वच्या सर्व लोक तिथे गाझा बॉर्डरमध्ये त्यांनी हे केलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये बॉम्ब ब्लास्ट आणि ते सर्व होत आहेत। हे दुःखद बाब आहे आणि असं होत असते की जेव्हा जेव्हा एखादा देश खूप जास्त अंगात आली किंवा मस्ती आली की मग तो त्या पद्धतीने वागत असतो। अशीच एक घटना बुद्धकालीन आहे। मला आज आठवले की अजातशत्रू मगधचा राजा होता, बिंबिसारचा वध करून, आपल्याच वडिलाचा वध करून तो राज्यसत्तेवर आला आणि त्यांचं एकच टार्गेट होतं की बुद्धाला संपवणे। आयुष्यभर त्यांनी तेच करत राहिला। शेवटी त्याला पश्चाताप होतो आणि खूप पश्चाताप झाल्यानंतर ते बुद्धाकडे ते जातो अजातशत्रू आणि बुद्धाला खूप रडतो आणि तो विनवणी करतो की मला या दुःखातून कशी मुक्ती होईल, मी खूप त्रासलेलो आहे, मला चारीकडनं मी खूप पापं केलेले आहेत आणि मला याच्यातून मला मुक्ती पाहिजे आहे आणि तुम्ही मला सांगा आणि तुम्ही माझ्या पाठीशी आयुष्यभर राहाल। अशा पद्धतीचा हा सुंदरसा व्हिडिओ तुम्ही तुमच्यासमोर प्रेझेंट करतो आहे। बघा तर व्हिडिओ बघू आपण। बुद्ध, ये मैं क्या सुन रहा हूं? आप 3 माह पश्चात महापरिनिर्वाण लेंगे। आप हमें छोड़कर कैसे जा सकते हैं? इस अंधकार भरे संसार में केवल आप ही प्रकाश का स्रोत हैं प्रभु। हमें इस अंधकार में फिर छोड़कर ना जाइए। आप इस संसार में ना होंगे, ये सोचकर ही मन भयभीत हो रहा है प्रभु। अजातशत्रु, मृत्यु का भय केवल उसे ही ना होगा जिसने अपना जीवन बुद्धिमानी से जिया हो। यह शरीर तो नश्वर, परंतु मेरी वाणी, मेरे सूत्र बन सदैव तुम्हारे हृदय में प्रकाशमयी रहे। प्रभु, मुझे अपने साथ ले चलें प्रभु। जीवन भर मैंने कोई मूल्यवान कार्य न किया, महानिर्वाण तक आपके साथ रहे। आपकी सेवा करने का सौभाग्य दें प्रभु। अजातशत्रु, यदि तुम मेरे साथ चल पड़े तो तुम्हारे प्राणों से भी अधिक प्रिय मगध का क्या होगा? तुम राजा हो तो अपने राज धर्म से कैसे विमुख हो सकते हो? तुम पर कितने मनुष्यों का उत्तरदायित्व है और यही तुम्हारा धर्म है। अजातशत्रु, अपने धर्म को ना छोड़ो। मैंने तुमसे कहा था ना, यदि राजा धार्मिक हो राज्य करेगा तो सारी प्रजा धार्मिक हो जाएगी। जब आंखें खुली तभी सवेरा हो जाता है। स्वयं को सुरीला बना। जब सुरीले हो जाओगे तो अपने अंदर धर्म का उदय पाओगे और उस धर्म से ब्राह्मण, मंत्रीगण, गृहपति सब कंपित होंगे, सब तरंगित होंगे और जब वो धार्मिक हो जाएंगे तो सारी प्रजा धार्मिक हो जाएगी।
प्रभु, आपको फिर न देख सकूंगा। इस भय से मेरा दम घुट रहा है प्रभु। जीवन जीने का एक ही रहस्य है, स्वयं को भय से मुक्त कर दो। ना ही आने वाले कल की चिंता और ना ही बीते हुए कल का रोना और ना ही भयवश किसी के साथ चिपको। जीवन का एक सत्य और समझो आजाद शत्रु, यदि तुम किसी व्यक्ति, विचार, वस्तु से चिपकोगे तो उसे गवा दोगे। जिस क्षण तुमने सहायता के लिए हाथ फैलाना बंद किया, उसी क्षण से तुम पूर्ण मुक्त हो जाओगे। प्रभु, मुझे आपको छोड़ना होगा, किंतु आप मेरी अंतिम सांस तक मेरे साथ रहेंगे। मेरे अंतर मन में प्रज्वलित ज्योति की तरह आपका प्रकाश सदैव प्रज्वलित रहेगा। याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की कोणताही राजा असो, किती जरी शक्ती असली, परंतु एक वेळ अशी येते की त्यावेळेस त्याला असं वाटायला लागते की आपण जेवढं काही करतो हे सर्वच काही आपल्या मनासारखंच होईल किंवा नाही, हे सांगणं अत्यंत अवघड असते। म्हणून कुठलाही राज्यकर्ता असो, काही मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये असेल की इव्हन राज्य कसं करावं हे बुद्धांनी अनेकांना सांगितलं की तुम्ही शासक म्हणून करू नका, तुम्ही सर्व जनतेला आपले नातेवाईक, आपले मुलं, आपले बाप, आई, वडील आहेत आणि त्या पद्धतीने जर कराल तर निश्चितच तुम्हाला त्याच्यात यश मिळेल। तुम्ही जर आपली बॉसिंग करत किंवा ज्या शासक याच्या आहात तुम्ही आणि बाकीचे तुमचे सर्व नौकर आहेत अशासारखी जर भूमिका ठेवली तर निश्चितच ती धोकादायक आहे। आता बघूया आपण बहुजन सौरभच्या आजच्या महत्त्वाच्या बाबीमध्ये काय। आता इलेक्शनचा वारा असल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या वर्षाला 12,000 देण्याचे व मुलींसाठी लेक लाडकी योजना महाराष्ट्र शासनाने, BJP गव्हर्नमेंटनी आज पुन्हा त्याची घोषणा केलेली आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं याच्यामध्ये पिवळ्या आणि केशरी रेशन धारकातले जे लोक आहेत, म्हणजे BPL मधले जे लोक आहेत आणि थोडे त्याच्यापेक्षा वरचे, अशा ह्या दोन्ही ग्रुपसाठी आहेत। आणि त्याच्यात शेतकऱ्यांना जे लोक त्या BPL मध्ये समाविष्ट होतील तर त्या लोकांना दर महिन्याला 1,000 रुपये देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे। आता हे इलेक्शन असल्यामुळे ते वाटेल तसे ते हे करतील। सर्वांना माहिती आहे की आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची काय हाल झालेली आहेत। आज बघूया त्याच्यात बाजूची एक आमची न्यूज। राज्यातील बालमृत्यूंना माताच जबाबदार, चित्रा वाघ आमच्या मिनिस्टर आहेत आणि त्या नांदेडमध्ये मध्ये अनेक लोकांनी जे मृत्यूंची संख्या तिथे खूप वाढली होती, चाइल्डचं अनेक लहान मुलांची म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात त्याच्यात कॅज्युअल्टीज आणि डेथ झाल्यात। तर त्यावेळेस तिच्याशी चर्चा करताना ती म्हणाली ती कुठे गेली असेल आणि काही लोकांनी सांगितलं असेल की बा ही औषधी घेत नाही आणि त्याच्यावरती तिने अनुमान आणलं आणि पब्लिकला त्याच्यामध्ये बोलली ती की आमच्याकडे जरी शासन त्यांना औषधोपचार करत असेल परंतु त्या घेतच नाही, औषधच घेत नाही, त्याच्यामुळे त्यांची मॉर्टॅलिटी वाढते आणि प्रेग्नंट बायांसोबत असं होत असते असं विधान केल्याबरोबर अनेक लोक त्याच्यावरती चिडले आणि तिच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पेपरबाजी सुरू झालेली आहे। ती एक बातमी आम्ही लावलेली आहे। ठाकरेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात, शिंदे गटाने घेतली माघार। तुम्हाला माहिती आहे की उद्धव ठाकरेचा गट शिवसेनेचा खरा गट आहे आणि जे काही ते एवढ्यात सुरू आहे आणि त्यांच्याकडे जनमत आहे। आज शिवाजी पार्कावर त्याचे दरवर्षी शिवसेनेची मोठी सभा होत असते आणि त्या सभेसाठी लाखो लोक येतात आणि आता याच्यासाठी शिंदे गटाने मात्र अडवून ठेवलेली होती। मग नंतर त्यांच्या लक्षात आलं आणि ते मग पुन्हा विड्रॉ झाले, अशी ती बातमी आम्ही आज महत्त्वाची लावलेली आहे। एक नांदुऱ्यात बुलढाणा जिल्ह्यात एक छोटीशी बातमी आहे, चांगली आहे। शेतकऱ्याने झाडावर उपोषण, एक शेतकरी त्याच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तो उपाध्यक्ष होता, तो झाडावर बसून तिथे उपोषण करायला लागला। अत्यंत वेगळं ते चित्र होतं आणि ती पण सुद्धा आम्ही बातमी लावलेली आहे। PM मोदीची इस्रायलच्या पंतप्रधानासोबत चर्चा, फोनवर चर्चा झाली, मोठा फोटो दिसतो आहे परंतु बरोबर नाही, म्हणजे आता वेगवेगळे लोक वेगळे ते करतील परंतु जेवढी गोदी मीडिया आहे त्याचं मात्र त्यांनी समर्थन केलं की तुम्ही इस्रायलच्या बाजूने राहिलं पाहिजे। आता इस्रायलच्या बाजूला राहायचं
किंवा नाही, आता इंटरनल गोष्टी ज्या होतील तेवढ्याच सांगता येतील. याच्याच बाजूला बघूया, अखेर उमेदवाराच्या शेवटच्या यादीत शिवराज सिंग यांचे नाव. तुम्हाला माहिती असेल की शिवराज सिंग चौहान MP मध्ये 20 वर्ष मेंबर ऑफ आपला तिथे चीफ मिनिस्टर राहिले, परंतु त्यांना शेवटपर्यंत तिकीट मिळाली नाही. आणि जे लक्षात आलं की शिवराज सिंग चौहान जर ते इलेक्शनमध्ये जर नसले तर त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये BJPची हार होण्याची शक्यता आहे असं अनेक लोकांनी वर्तवलं. आणि त्याच्यामुळे शेवटी नाईलाजास्तव शिवराज सिंग चौहान यांचं नाव त्यांनी टाकलं. आणि त्याच्यात थोडं ती एक महत्त्वाची बातमी त्याच्यात टाकली. इस्रायल हमास युद्धात आतापर्यंत 1600 लोक बळी झाल्याची घटना आहे. ती एक बातमी आज आम्ही मोठी इथे बातमी लावलेली आहे. आज बघूया आपण 5-4वरती काय काय लावलेले. का फिरतोय नागपूरच्या वस्त्यामध्ये युवकांचा हा समूह. एक मोठी एक आंबेडकराईट एक मुवमेंटचे लोक आहेत आणि ते घरोघरी जाऊन संविधानाच्याबद्दल लोकांचं जनजागृती करत आहेत. आणि तो ज्या पद्धतीने ते करत आहेत की या घटनात काय काय याच्यामध्ये ते खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं काम करत आहेत. एक मोठा जत्ता आहे आणि तो जत्ता दिवसभर आपल्या रात्री संध्याकाळी सर्वजण आपापल्या कामावरून आले तर पथनाट्याच्या माध्यमातून ते मोठं काम करत आहेत. ते खरंच एक वाखनीय आहे आणि खूप चांगला एक उपक्रम त्यांनी हातात घेतलेला आहे. त्याच्याच बाजूला सम्यक संकल्प संघातर्फे वंचित वर्गातील विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप. एक छोटं ती एक बातमी आम्ही लावलेली आहे. राष्ट्रीय संपर्क मजूर संघातर्फे महाराष्ट्र शासकीय योजना मजुरांना टिफिन. एक चांगली एक नागपूरची बातमी आहे की अनेक लोक जे मजूर लोक असतील तर त्यांना एक सरकारचीच योजना आहे की त्या लोकांना टिफिन व्यवस्था आपण करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनी त्याच्यात मान्यता दिलेली आहे. ती एक बातमी आम्ही घेतलेली आहे. उत्सवाकरिता अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आव्हान. ती एक बातमी घेतली आहे. ॲडव्होकेट शिवराज कोळीकर यांचा भव्य सत्कार बल्लारपूरची बातमी आहे. त्याच्याच खाली आज आम्ही पन्ना मेहता संघाद्वारे वरिष्ठ पत्रकार मिलिंद फुलझेले यांना श्रद्धांजली. आमचे जवळचे अत्यंत भदंत संघरत्न मानके हे जपान आणि इंडियाचे राष्ट्रदूत आहेत आणि त्यांनी ते मध्ये आता त्यांच्या अंतसंस्थेत नव्हते. तुम्हाला माहिती आहे की मिलिंद फुलझेले आमचे संपादक होते बिगिनिंगपासनं बहुजन सौरभचे. ते नंतर आल्यानंतर त्यांनी एक मोठा कार्यक्रम घेतला कारण त्यांच्यासोबत आज जे आमची मैत्री झाली संघरत्न मानकेंसोबत तर ते मिलिंदमुळे झालेली आहे. तर त्यांनी त्यांची एक मोठी हे घेतली, आदरांजली घेतली, श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला. ती एक बातमी आम्ही लावलेली आहे. IMAIच्या शहर अध्यक्षाविरुद्ध खंडणीचा गुन्हा एक बातमी लावलेली आहे. नकली जगात काहीतरी सत्य असावे लागेल. नितीन चंदन शिवे 3 दिवसाचं त्यांचं BSPचं DS4चं एक संमेलन झालं नंदुरबारला. आजचा शेवटला दिवस होता. त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं की नकली जगात काहीतरी सत्य असावे लागेल अशा पद्धतीचं त्यांचं हे आहे. त्याच्यात अनेक बाबी त्यांनी त्या प्रामुख्याने लिहिल्या की जगात तुम्हाला अनेक लोकांची तुमची ओळख झाली पाहिजे. खऱ्या अर्थानं तुम्ही लोकांना खरा माणूस कोण आणि खोटा माणूस कोण याच्याबद्दलचा थोडासा तुम्हाला हे एक तुमचा अनुभव असला पाहिजे किंवा तुम्हाला त्याचं परीक्षण करण्याची तुमच्यात तेवढी तीव्रता किंवा तुमचं इन्क्लायनेशन म्हणजे तो बघण्याचा दृष्टिकोन डेव्हलप झाला पाहिजे अशा पद्धतीची ती बातमी होती. सामाजिक आजच्या पान 2वरती अग्रलेखामध्ये आम्ही सामाजिक समस्यावर जन आंदोलनाची गरज याच्यावरती एक आम्ही सुंदर एक अग्रलेख लिहिला आहे. त्याच्यामध्ये लोकांची जागरूकता ही किती कमी आहे. आज जिकडे तिकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हॉस्पिटलमध्ये डेथ झाले. अनेक ठिकाणी आपल्या याच्यामध्ये जे वेगवेगळ्या समस्यावरती कुठे इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम्स आहेत तर अनेक लोकांच्या उपयोगी गरजा जिथे पूर्ण होत नाही अशा अनेक बाबी असताना पब्लिक मात्र लोक मात्र अत्यंत निष्काळजी आहेत. फार 2-3 बोटावर मोजण्यासारख्या संस्था पुढे येतात परंतु मेजॉरिटी लोक आपल्या याच्याने कमीत कमी आपला एक
कलेक्टरला एक साधं पत्र, एखादं व्हॉट्सअप करणं किंवा एखादा हे सहज शक्य आहे. इवन ईमेल करणं एक 40 बाबा मी यांना निषेध करतो किंवा अशा घटना होऊ नये. त्या कलेक्टरला, प्रत्येक कलेक्टरचे ईमेल ॲड्रेसेस आहेत. त्याच्यामुळे आपल्या लोकांची अशी इच्छा आहे, म्हणजे आमची तरी इच्छा आहे की सर्वांनी कमीत कमी छोटे छोटे तरी एक आपला निषेध का एक साधंसं पत्र लिहून आपला निषेध तिथे व्यक्त केला पाहिजे. आणि त्या अग्रलेखातनं तेच सांगितलं आहे की तुम्ही लोक जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत शासनही हालत नाही. शासनामध्ये अनेक बाबी तुमच्या लक्षात येत असतात, परंतु तुम्ही शांत राहता त्याच्यावरती. त्याच्याच बाजूचा आज आमचा एक लेख आहे, अत्यंत सुंदर आहे, देवीदास राऊतांचा लेख आहे. त्याच्यामध्ये एक लहानशी एक कथा त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेली आहे. प्रसन्नजीत एक राजा असतो. तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेस बुद्धाच्या आपल्या याच्यामध्ये म्हणजे मोठा राजा होता आणि प्रसन्नजीत राजा ज्यावेळेस त्यांची स्वारी झाली होती त्यावेळेस मगधच्या राजांनी बिंबिसारनी त्याला थांबवलं होतं आणि अशा पद्धतीने शुद्धोधनावरती आलेलं ते जे होतं त्यांची जे आणि त्यांची पूर्णच्या पूर्ण त्या देशाची हे घेतली होती, सिक्युरिटी त्यांनी हातात घेतली होती. आता त्याच्यात अशी कथा अशी आहे, हे थोडक्यात एका मिनटात सांगतो मी. कथा अशी आहे की ते जाताना एक स्त्री त्यांना आवडली, तिचा नवरा लग्न झाला होता, त्याच्यामुळं त्याला वाटतं पण तिथे लग्न झालेली होती, त्याच्यामुळं त्यांनी त्या बाईला कसं आपल्याकडे येईल म्हणून तो ॲट्रॅक्ट करायसाठी त्यांनी आपल्या इथे तिला दिली. नंतर त्या एका तिच्या नवऱ्याला सांगितलं की तू इथे जाऊन लाल माती घेऊन ये वगैरे वगैरे. आणि त्याच्या डोक्यात आलं की बाबा मला काहीतरी मी त्याला तेवढ्या याच्यामध्ये त्याचा कुठेतरी मारण्याचा काहीतरी हे होता, बेत होता. आणि पण त्याच्यानंतर तो बेत फसतो आणि मग तो परत येतो आणि तो त्याला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मग त्याला पश्चाताप होतो त्याला हे, आणि तो मग बुद्धाकडे जातो. ही जी स्टोरी आहे ती काल्पनिक आहे, कारण एवढा मोठा तो राजा, त्याला एखाद्या स्त्रीला हे करणं काही इतकं काही अवघड नव्हतं. त्या पिरियडमध्ये एका राजाला कितीतरी स्त्रिया राहत होत्या आणि कुठून आणायचे आणि काय करायचं. त्याच्यामुळे अशा कधी दंतकथा असतात. माझ्या मते ह्या दंतकथा आपण थोड्याशा तपासून पाहायला पाहिजे आणि त्याच्यामुळे अन्यसली काही भ्रामक आणि हेच कथा मग लोक एका दुसऱ्याला सांगत असतात, त्याच्यामुळे त्याच्यात प्रदूषण होत असते. त्याच्यामुळे शक्य जर झालं, पण आता ही बातमी ही जी आहे दंतकथा आहे त्या बुद्धकालीन अशा अनेक कथा आहेत. त्याच्यातली एक कथा आहे, आवडण्यासारखी वाटेल तुम्हाला, तुम्ही निश्चितच वाचायला पाहिजे. एक नागराजा कालांत अशोक प्रथम परशुराम होता. नागराजा कालांत अशोकांच्या राज्यात पहिला अशोक हा प्रथम परशुराम होता. तुम्ही जर सम्राट अशोकाचं जर पूर्ण हे वाचलं, अत्यंत राक्षसी प्रवृत्तीचा होता सम्राट अशोक. आणि अत्यंत इतका त्यांनी म्हणजे आपल्या भावाचे अनेक त्यांनी खून केलेत आणि तो इतका ताकदवार होता, इतका हुशार होता की सर्व सम्राट म्हणूनच त्याला सम्राट होण्याचीच होतं, तो सम्राटच होता. पण शेवटी मग तो बुद्धिझमकडे येतो. तर त्याला जरी परशुरामाची एक आमच्या धम्मपाल देशभ्रतार यांनी म्हटलं, परंतु ती होती. अनेक लोक अशोकाला सुरुवातीच्या काळामध्ये तो परशुरामच होता, कितीतरी त्यांनी कत्तला घडवलेल्या होत्या आणि मग त्या कलिंगच्या युद्धाच्या नंतर मग तो बुद्धिझमकडे आला. त्याच्यामुळे ती कथा अत्यंत महत्त्वाची आहे, ती वाचनीय आहे. लढवय्य वृत्त छायाचित्रकार जयंतराव हरकरे आमचे मित्र होते. जयंत नारायणजींचा लेख आहे आणि त्यांचं निधन झालेलं आहे. ती निधन वाचवा मोठा लेख लिहिलेला आहे त्याच्यावरती नारायणजींचा. नवे भारतीय संविधान. आता मध्ये भारत हा शब्द इंडियाच्या ठिकाणी आणून अनेक ठिकाणी RSSच्या लोकांनी त्याचा प्रचार सुरू केलेला आहे. त्यावरती अनेक लोकांनी त्याच्यावरती RSSचे लोक फार सक्रिय झालेले आहेत. ज्याच्यावरती लोक जनमत निर्माण करायला ती एक बातमी आम्ही लावलेली आहे. हेरम कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला, ब्राह्मण होते पण त्याच्या मिसेसची एक बातमी आहे. प्रतिमा कुलकर्णी पुरोगामी विचाराचे आहेत, फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचे असल्यामुळे त्यांच्यावरती हल्ला झाला आणि ते गुजरात इथे झाला. त्याची ती बातमी आम्ही घेतलेली आहे. आज बघूया आपण पान 3मध्ये आम्ही महत्त्वाचं काय दिलेलं आहे. आपली संस्कृती नाकारणार असाल तर मनुवाद्यांना दोष देण्यास काय अर्थ आहे. देवदास वानकरांचा हा लेख आहे
की आपली संस्कृती नाकारणार असाल तर मनुवादांना काय दोष देणार आहात? म्हणजे तुम्ही आपल्या याच्यात तुमचं जे जे काही आहे, बहुजन लोकांना लक्षात आलं पाहिजे की बुद्ध सर्व बुद्धिस्टच होते, संपूर्ण देशच बुद्धाचा होता आणि सर्वच्या सर्व जर तुम्ही स्वतःचं अस्तित्व भोगाल मग उगीचच तुम्ही मनुवादाला कशाला तरी तो दोष देता. असा हे सुंदर लेख आहे देवदास बांदकरांचा. त्याच्यानंतर हातात स्टेअरिंग घेणारी घाट माथ्यावरील हिरकणी, एक सुंदर एक स्टोरी आहे की तिथे एक आपल्या उत्तर महाराष्ट्रात एक सुंदर एक कथा एक आमची दीपक लोंढे यांनी रंगवलेली आहे की ती एक स्त्री ड्रायव्हर म्हणून कशा पद्धतीने तिला काय अडचणी येत होत्या आणि त्याच्यावरती एक चांगला एक त्याच्यावरती एक म्हणजे एक वेगळा इन्सिडन्स त्याच्यावरती रंगवून त्यांनी ती स्टोरी बनवलेली आहे. अत्यंत वाचनीय आहे, वाचायला पाहिजे. त्याच्याच खाली आम्ही शेवटी घेतलेला आहे सनातन वैदिक विरोधी हिंदू धर्म हा महायान बुद्धिमत्तेचे परिवर्तन रूप आहे काय. आज तुम्हाला माहिती आहे की सनातन धर्मावरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रहार झालेला आहे. हिंदू धर्म हा आताच्या काळातला आहे, पण सनातनी धर्म हा मात्र फार जुना आहे आणि वैदिक धर्म म्हणूनच त्याची ओळख होती. त्याच्यात आणि हिंदू धर्मामध्ये जे काही आहे ते बापू राऊत यांचं एक चांगलं विश्लेषण करणारा आम्ही लेख त्याच्यामध्ये दिलेला आहे. निश्चितच तो वाचण्यासारखा आहे. ज्या लोकांना त्याच्यात इंटरेस्ट असेल त्यांनी ते वाचतील. अशा पद्धतीने आज आम्ही बहुजन सौरभचे चा अंक आम्ही पूर्ण केलेला आहे. निश्चितच मला असं वाटते की जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील किंवा आमच्या ह्या शॉर्ट बातम्या जर तुम्हाला आवडल्या तर तुम्ही फॉरवर्ड करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत जा. आणि दसऱ्यानिमित्त आम्ही एक अंक काढतो आहोत, त्याच्यासाठी तुमच्या शुभेच्छा आमच्या संध्या मॅडमला किंवा बहुजन सौरभला तुम्ही निश्चित द्या, जेणेकरून येणार आहे आमच्या याच्यामधनं तोच एक मेन सोर्स असतो आम्हाला की ज्याच्यातनं आम्ही थोडंसं हे करतो, म्हणजे जेणेकरून जो डिफिसिट असला तर तो तुम्ही बहुजन सौरभचा आम्ही कमी करू शकतो. पुनश्च तुम्हा लोकांना धन्यवाद देतो आणि तेच थांबतो. जय भीम.